अ ब्लॉक वेविंग 100 न्यूटन, हे लक्ष द्या रे. अ ब्लॉक वेविंग 100 न्यूटन, सगळे जाऊ शकतो. अ ब्लॉक वेविंग 100 न्यूटन इज रेस्टिंग ऑन रफ इन्क्लाइंड प्लेन. इफ अ ब्लॉक वेविंग 100 न्यूटन इज रेस्टिंग ऑन रफ इन्क्लाइंड प्लेन, अँगल किती आहे? 30 डिग्री. वेट किती आहे ब्लॉकचं? 100 न्यूटन. इकडे बघा, ही नॉर्मल रिएक्शन आर एल ल्या की आर ल्या. आपल्याला इन्क्लाइन असल्यामुळे रिझॉल्व्ह करावं लागेल. 100 कॉस 30, 100 साइन 30. पुढचे प्रॉब्लेम गेलो मित्रांनो मेकॅनिक्सचे. हा आलेला विंटर 24 ला. म्यू दिलेला आहे 0.25. Calculate the force required to be applied parallel to the slope of the plane. Start sliding upward. प्लेन कुठे? अपवर्ड. पी कुठे? अपवर्ड. मग एफ कुठे राहील? डाऊनवर्ड. मोशन कुठे? अपवर्ड. मग पी कुठे राहील? आपलं एफ कुठे राहील? डाऊनवर्ड. पी आणि एफ मध्ये जमलं तर मग सगळं समजत. पी काढायचं. कधी पण पी काढायला विचारलं तर सिम्पल याच्यात सगळ्यात पहिले सबमिशन ऑफ एफ आय काढायचं. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. आर मायनस 100, सॉरी, आर मायनस 100 कॉस 30, 100 कॉस 30 इज इक्वल टू 0. आर इज इक्वल टू किती येतं? 86. 86.60 न्यूटन. आर आलं. आर आल्यानंतर सबमिशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. अपवर्ड, राईटवर्ड पॉझिटिव्ह, लेफ्टवर्ड निगेटिव्ह. तर इकडे बघा, मायनस 100 साइन 30 मायनस एफ प्लस पी इज इक्वल टू 0. तर पी इज इक्वल टू एफ प्लस 100 साइन 30 ची व्हॅल्यू ती 50. तिकडे गेल्यास काय होते? ती प्लस 50 मायनस ची. एफ काय असतं? म्यू इंटू आर प्लस 50. म्यू किती आहे मित्रांनो? म्यू किती आहे? 0.25 इंटू आर किती आहे? 86.60 प्लस 50 किती येतं? पी किती येतं? पी 71 न्यूटन. 6 समजलं? एकदम सिंपल प्रॉब्लेम येतो. आता बघा पुढचा प्रॉब्लेम. सगळे इन्क्लाइनचे घेऊन टाकू आपण. हे पहा, समर विंटर 24 आता झालं. समर 24 घेऊ. आज समर 24 झाला. समर 24 झाला, विंटर 24 घेऊ. सारखे सारखे प्रॉब्लेम येते मित्रांनो. बीमचे प्रॉब्लेम पण याच्या अगोदर शिकवलेले. या टेस्टला बीमचे आणि याचे येते. हे पण प्रॉब्लेम टाकलेले मी. हे पहा, अशा प्रकारे हे झालं की मेकॅनिक्सचं हे चॅप्टर संपून जातं. आता इस्टिमेट द वेट. व्हेरी गुड. वेटचा आला म्हणजे सगळं झालं आता. अलग आज हा चॅप्टर संपूर्ण, उद्या 5वं चॅप्टर चालू होत. अलग आणि आफ्टर टेस्ट पुन्हा दुसरा चॅप्टर घेईन. अलग मग पुन्हा रिव्हिजन करू देईन. बीट वाईज करा, काही अवघड नाही मेकॅनिक्स. पासिंग होऊन जात. जास्त डोकं लावायचं. ब्लॉक रेस्टिंग ऑन रफ इन्क्लाइंड प्लेन whose inclination is 15 degree. The force of 11 न्यूटन, फोर्स अप्लाय करायला 11 न्यूटन पॅरलल टू द प्लेन ऑन विच ब्लॉक इज रेस्टिंग जस्ट मूव डाऊन. हे पहा, ब्लॉक कुठे चालला? डाऊन. आणि फोर्स कुठे चालला? वरी. पी कुठे चालला? वरी. आणि ब्लॉक कुठे चालला? डाऊन. म्हणजे एफ कुठे जाईल? इकडंच. F1 कुठे जाईल? इकडं. मोशन खाली आहे. ब्लॉक चाललाय खाली. पी आपण अपोजला, मोशनच्या अपोजिट एफ असतं. मोशनच्या अपोजिट काय असतं? एफ. हे असले प्रॉब्लेम थोडे नीट करा. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काढायचंय. हे आर किंवा आर एफ. कोएफिशियंट फ्रिक्शन दिलेलं आहे सॉरी. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती? 0.40. आपल्याला वेट एस्टिमेट करायचं.
थोडा टफ प्रॉब्लेम आहे, नीट लक्ष द्या. डब्ल्यू समर म्हणलं की हा रेग्युलरचे. डब्ल्यू हे विंटरचा आहे, विंटर मधले बॅकलॉगला थोडं अवघड होतं. डब्ल्यू साईन 15, डब्ल्यू कॉस 15, कॉस 15. लक्षात बघा आता, आता कोणतंही कधी घ्या चालतं. इकडे बघा, सबमिशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0, राईट वर्ड पॉझिटिव्ह, लेफ्ट वर्ड निगेटिव्ह. थोडं अवघड आहे. काल पी चे 2-3 प्रॉब्लेम झाले काल पण इन्क्लाइड मध्ये. डब्ल्यू साईन 15 इकडे चाललंय म्हणून निगेटिव्ह, प्लस एफ प्लस 11 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. डब्ल्यू साईन 15 एफ ला काय लिहू शकता मित्रांनो, म्यू इंटू आर. म्यू किती आहे 0.40 इंटू आर प्लस 11 इज इक्वल टू 0. लक्षात. आता काय करा, हे असंच राहू द्या, असंच राहू. डब्ल्यू पण अननोन आर पण माहित नाही, ठीक आहे, राहू द्या असंच. याला सध्या असंच राहू, थोडी जागा सोडून दे, काय होईल ते बघू. आले. नंतर सबमिशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. हा टफ प्रॉब्लेम आहे थोडा. आर वरी जाणार पॉझिटिव्ह, आर मायनस डब्ल्यू कॉस 15, डब्ल्यू कॉस 15 इज इक्वल टू, म्हणजे आर इज इक्वल टू किती, डब्ल्यू कॉस 15. आर इज इक्वल टू किती, डब्ल्यू कॉस 15. आता नीट लक्ष द्या, जर आरची व्हॅल्यू इथं टाकली तर तुम्हाला डब्ल्यू ची व्हॅल्यू भेटल. कशी भेटल, इथं पण डब्ल्यू होऊन जाईल, इथं पण डब्ल्यू होऊन जाईल. एकदम सिंपल आहे. इकडे बघा, डब्ल्यू असं लिहायचं, पुट इन 1, याला एक नाव द्या, दिलेलं डब्ल्यू साईन 15 जसंची तसं, प्लस 0.40 डब्ल्यू कॉस 15 प्लस 11 इज इक्वल टू 0. आता काय करायचं, मायनस डब्ल्यू साईन 15 ची व्हॅल्यू किती बघा, साईन 15 ची व्हॅल्यू किती बघा, 0.25, पुढे काही 88 डब्ल्यू, हे पहा 0.4 इंटू कॉस 15 कर, पटकन करा. किती 0.3863. हा डब्ल्यू. या 11ला तिकडे पाठवलं मायनस 11, या 11ला तिकडे पाठवलं काय होते मायनस 11. हे किती येतं बघा, या दोघांची बेरीज, हे बरोबर आहे का, कॉस 15 इंटू 0.40. दोन मिनिटं, हे 11 कसं येईल, प्लस आहे का मायनस आहे रे, 2 मिनिटं, पी तिकडे चाललं ना. सॉरी मित्रांनो, इथं काय झालं, द फोर्स ऑफ 11 न्यूटन. हे पाय, हे उत्तर आपलं सगळं हेच येणार आहे, पण लोड मायनस मध्ये येत नसतो, याच्यामुळे मला चूक लक्षात आली. तर नीट लक्ष द्या, इकडे बघा, इथं काय आहे, द फोर्स ऑफ 11 न्यूटन इज अप्लाइड पॅरलल टू द प्लेट ऑन विच ब्लॉक इज रेस्टिंग विल जस्ट मूव डाऊन द प्लेट. ब्लॉक कुठे चालला, खाली चालला, म्हणजे फोर्स कसा आहे, खाली आहे. फोर्स काय करायचा 11 न्यूटनचा, खाली घ्यायचा, मग एफ वरीच राहील, एफ कुठे राहील, वरीच. फक्त इथे फरक काय पडतो, हे -11 घ्यायचं, हे -11 घ्यायचं. आलं लक्षात, हे -11 घेतलं, मग इकडे गेलेस, हे -11 इकडे गेल्यास काय होईल ते +11. हा, हे किती येतं, हे दोघांचं मायनस डिफरन्स 0.1275 डब्ल्यू इज इक्वल टू 11.
हा तर डब्ल्यू इज इक्वल टू 11 डिवायडेड बाय 0.1275 किती येतं उत्तर 86.27 न्यूटन. बस समजलं सगळ्यांना? आलं लक्षात? थोडं ते चुकलं होतं नीट